पुढची बातमी बघूयात। बातमी आहे पावसाची, कारण मराठवाड्यामध्ये अजून सुद्धा पावसाचं चांगलंच सध्या बरसात होताना दिसते। कारण परभणी जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांमध्ये झालेला पाऊस तसंच जायकवाडी धरणामधून सोडलेल्या मोठ्या प्रमाणावरच्या पाण्याच्या विसर्गामुळे गोदावरीच्या नदीला सध्या चांगलाच पूर आलेला आहे आणि ही दृश्य आपण बघतोय। अनेक मंदिरं सुद्धा पाण्याखाली गेलेली आहेत, ज्यामुळे छोटे मोठे नदी नाले सुद्धा ओसंडून वाहताना दिसतात आणि याच पाण्यामुळे पालम, पूर्णा आणि गंगाखेडमधील हजारो हेक्टरवरचं पीक हे पूर्णपणे सध्या पाण्याखाली गेल्याची स्थिती आहे। याच पुरामध्ये 4 जनावरं सुद्धा वाहून गेली आहेत। एक जण पुराच्या पाण्यामध्ये बेपत्ता झालाय। या व्यक्तीचा शोध 2 दिवसांपासून सुरू आहे। गोदावरीला पूर आल्यामुळे गोदावरी नदीच्या काठी असणाऱ्या गावांना आता सतर्कतेचा इशारा दिला जातोय। दुसरीकडे दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदा घाट हा पाण्याखाली गेलाय। सर्व 11 मंदिरं या ठिकाणी पाण्याखाली गेलेली आहेत आणि इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पंकज क्षीरसागर यांनी। जायकवाडी प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या मोठ्या प्रमाणावर पाणी यामुळे आपण बघू शकतो गोदावरी नदीला पूर आलेला आहे। मी सध्या गंगाखेडच्या गोदावरी घाटावर आहे। आपण बघू शकतो दक्षिण काशी म्हणून हा घाट ओळखला जातो। या पुराच्या पाण्यामुळे इथले सर्वच्या सर्व 11 मंदिरं हे पाण्याखाली गेलेली आहेत। नरसिंह मंदिर अर्ध पाण्याखाली गेलेलं आहे। दुसरीकडे जर बघितलं तर या पुराच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणावर पूर्णा, पालम आणि गंगाखेडच्या काही भागामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। एक जण यामध्ये या ओढ्या नाल्याला आलेल्या पुरामुळे एक जण वाहून गेला। प्रशासन पूर्णतः सतर्क आहे। गावागावांमध्ये दवंडी दिली जाते की नदीकाठी जाऊ नका, कारण पाण्याचा विसर्ग जर वाढला आणि पाऊस जर सुरू झाला तर मोठ्या प्रमाणावर गावांमध्ये ही पाणी शिरू शकते। त्यामुळे प्रशासन या ठिकाणी सतर्क झालेलं आहे। कॅमेरा पर्सन व्यंकटेश पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, गंगाखेड।